तर मला कशासाठी विलन केलाय याची मला पूर्ण माहिती असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। सोशल मीडियावरील टीकेवरून सुनील तटकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। काही प्रमुख नेत्यांनी विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली याचं उत्तर ते मला देऊ शकले नाही, असंही सुनील तटकरे यांनी म्हटलंय। ज्यांना विलन करायचं मला करायचं होतं त्यांनी काय कारणासाठी केलं याची मला पूर्णपणाची माहिती आहे। काही प्रमुख राजकीय नेत्यांनी विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली याचं उत्तर त्यांच्यापैकी कोणी आम्हाला आजवर देऊ शकलं नाही। आमचा नेता निवडायचा अधिकार आम्हाला आहे आणि नेता निवडून शपथविधी कधी करायचा ते माननीय नेता निवडला पक्षाने, मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आणि शपथ झाली। त्याच्यात कोणाला काय शल्य दुःख वावगं वाटलंय ते त्यांनी सांगावं। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत लवकरच निर्णय घेणार असं सुनील तटकरे यांनी सांगितलंय। जनतेच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात जे असेल तोच निर्णय घेणार असंही तटकरे यांनी म्हटलंय। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय लवकरात लवकर केला जाईल। एक घटनात्मक पक्ष म्हणून आम्ही आज भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे। जनतेच्या मनात, आमदारांच्या मनात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात जे आहे तोच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये ठामपणाने त्या ठिकाणी करेल। कालच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी स्वच्छपणाची भूमिका दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे। त्यामुळे तो निर्णय योग्य वेळी लवकरात लवकर निश्चितपणाने होईल।